सभी छात्रों से अनुरोध है सामने आकर के बैठे। सभी आदरणीय अध्यापक वृंद से विनम्र निवेदन है कि वे आकर के आसनिका पर बैठकर जुलाई 2025 अर्थात आषाढ़ कृष्ण पंचमी षष्ठी विक्रमी संवत 2042 के इस परम पावन अवसर पर जो हमारा चातुर्मास का आरंभ हो रहा है, इसमें आप सभी का मैं फिर से स्वागत करता हूं। एक संयोजक होने के नाते मैं आप सबका स्वागत करता हूं। संपूर्ण कार्यशाला में जो जो अच्छा हुआ है आप सभी का है, जो जो सही हुआ है आप सभी का है, जो कुछ न्यूनताएं रह गई हो मेरे अकेले की हैं, इन न्यूनताओं के साथ ही आप हमें अन्य कार्यों में इसी प्रकार का सहयोग देकर के, प्रतिसाद देकर के हमारा उत्साह प्रवर्धन करेंगे, ऐसी आशा है। जैसा कि मैंने पूर्व ही कहा था कि यह कार्यशाला 11वीं 12वीं के छात्रों के लिए, स्नातक छात्रों के लिए, स्नातकोत्तर छात्रों के लिए और शोध छात्रों के लिए भी। कुछ शोध छात्र भी यहाँ हैं, कुछ स्नातकोत्तर छात्र भी हैं, स्नातक छात्र भी हैं और 11वीं 12वीं के छात्र भी हैं। इस कार्यशाला में अनेक उच्च माध्यमिक विद्यालयों ने सहभाग लिया है, जैसे जवाहर आश्रम शाला बावी की है या अन्य हैं। अनेकों से हमने संपर्क किया, परंतु कुछ कनिष्ठ महाविद्यालयों में, उच्च माध्यमिक विद्यालयों में प्रवेश की प्रक्रिया जारी थी। कुछ अध्यापक छुट्टियों पे गए थे, अवकाश प्राप्त हुआ था, तो कुछ कमियां इसमें सांख्यिकी दृष्टि से बहुत हुई है। परंतु जहां तक गुणवत्ता का प्रश्न है, चाहे वह सत्र उद्घाटन सत्र हो, चाहे बीज भाषण का सत्र हो, तृतीय सत्र हो, चतुर्थ सत्र हो, पंचम सत्र हो, या अभी जो होने जा रहा है वह समापन सत्र है, यह गुणवत्ता की दृष्टि से अतिशय उच्च स्तर का रहा, ऐसा बहुत जनों से प्रत्याभरण प्राप्त हुआ है। प्रत्याभरण अर्थात आजकल की भाषा में फीडबैक प्राप्त हो चुका है। प्रतिपुष्टि फॉर्म भी हमने आप सभी को दिए थे, उसमें से बहुत सारे प्राप्त हुए हैं। प्रत्येक सत्र की उपस्थितियां हमने दर्ज कराई हैं। तथापि जो छात्र, कुछ छात्र किसी कारणवश गए होंगे, उनको हम बाद में संपर्क करके उनके प्रमाण पत्र हम उन्हें अवश्य देंगे। लेकिन ध्यान रहे कि इस प्रकार की कार्यशालाओं के आयोजन में सबसे कम भूमिका मेरी है, सर्वाधिक भूमिका आप सबकी है, क्योंकि आप न आते तो शायद ये कार्यशाला नहीं। इसलिए आप सभी का पुनः मैं अभिनंदन करता हूं, अभिवादन करता हूं, हृदय की गहराई से धन्यवाद ज्ञापन करता हूं। अभी कुछ ही समय में यहाँ समापन सत्र के अतिथियों का आगमन हो रहा है। मैं ये चाहता हूं कि वे जैसे ही कक्ष में प्रवेश करेंगे, आप करतल ध्वनि से उनका स्वागत करें। मकरंद जी, बताना चाहूंगा कि इस कार्यशाला का आयोजन केवल वेंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय ने नहीं किया, अपितु धाराशिव हिंदी परिषद के अंतर्गत जितने भी महाविद्यालय आते हैं, जितने भी कनिष्ठ महाविद्यालय आते हैं, जितने भी स्नातकोत्तर महाविद्यालय आते हैं, जितने भी अनुसंधान केंद्र आते हैं, उन सभी का इनमें योगदान बहुत बड़ा रहा। चाहे वो रामकृष्ण परमहंस महाविद्यालय हो, तुलजा भवानी महाविद्यालय हो, यशवंतराव चौहान महाविद्यालय हो, वसंतराव काळे महाविद्यालय ढोकी का हो, या अन्य जो कनिष्ठ महाविद्यालय हैं, आर्य चाणक्य महाविद्यालय हो या रामकृष्ण परमहंस कनिष्ठ महाविद्यालय हो,
या थानापुर का महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय हो, आप सभी ने, और खास करके विशेष करके जिसका उल्लेख मैंने अभी किया, बावी की आश्रमशाला का भी बहुत बड़ा योगदान रहा। तो आप सभी के प्रति एक प्रतिसादकर्ता के रूप में, एक आयोजक के रूप में, संयोजक के रूप में मैं पहले ही आभार व्यक्त करता हूं, कृतज्ञता ज्ञापन करता हूं। आप सभी के लिए पुनश्च विनती है कि आपने आज जो कुछ सीखा है, और पुह विचिजिनी यहाँ कंध्याश्वर अस्तालव्या धन्या वकारो क्रम मेरे पास सही नहीं है, परंतु जितने भी छात्र हैं, जितने भी अध्यापक आए हैं, जिनके हमारे पास मोबाइल नंबर्स आ गए हैं, इनका एक व्हाट्सएप ग्रुप किया जाएगा और इसमें पाणिनीय शिक्षा का लघु पाठ और पाणिनीय शिक्षा का वृद्ध पाठ दोनों की पीडीएफ दी जाएगी, जिसका उच्चारण आप स्वयं करेंगे तो आपकी वाणी को आसानी से व्यायाम हो जाएगा और अधिकतर रीति से ये सब हो जाएगा। अभी अभी समापन सत्र के अतिथियों का, माननीय अध्यक्ष जी का, माननीय प्रमुख अतिथि, विशेष उपस्थिति का आगमन हो रहा है। मैं चाहूंगा कि आप सब अपनी जगह उठ करके करतल ध्वनि से उनका स्वागत करें। सभी से अनुरोध है कि आप व्यासपीठ पर आसन ग्रहण करें। इस सत्र के अध्यक्ष आदरणीय शेषाद्री अन्ना डांगे जी, जो हमारे संस्था के कोषाध्यक्ष हैं तथा महाराष्ट्र शासन द्वारा नई शिक्षा नीति के सुकाणु समिति के सदस्य हैं, विद्या भारती के पश्चिम क्षेत्र के महामंत्री हैं। आपका मैं शब्द समूह से स्वागत करता हूं। इसके उपरांत आज के कार्यक्रम में आशीर्वचन देने के लिए धाराशिव हिंदी परिषद धाराशिव के अध्यक्ष आदरणीय प्रोफेसर डॉक्टर देवीदास इंगले जी का भी मैं हृदय की गहराई से स्वागत करता हूं। इस सत्र में जिनका प्रमुख व्याख्यान होने जा रहा है, ऐसे हमारे आर्य प्रतिनिधि सभा के सबसे महत्वपूर्ण कार्यकर्ता और वैदिक गर्जना के संपादक डॉक्टर नयन कुमार आचार्य जी, जो संप्रति बरड़ी बैजनाथ के वैद्यनाथ महाविद्यालय में संस्कृत विभाग में कार्यरत हैं, उनका भी मैं तहे दिल से स्वागत करता हूं। हमारे मार्गदर्शक आदरणीय सचिन कंदले जी, जो बीड़ के सावरकर महाविद्यालय से संस्कृत विभाग में कार्य कर रहे हैं, उनका भी मैं स्वागत करता हूं। हमारे प्राचार्य आदरणीय प्रोफेसर डॉक्टर प्रशांत चौधरी सर का भी स्वागत करता हूं। मेरे विभाग के मेरे मित्र अनुज डॉक्टर संजय जोशी जी का भी स्वागत करता हूं। हमारे मंच के सम्मुख उपस्थित ढोकी के वसंत काळे महाविद्यालय के हिंदी विभाग प्रमुख रमेश कांबळे जी का स्वागत करता हूं। रामकृष्ण परमहंस महाविद्यालय के हिंदी विभाग के अध्यक्ष डॉक्टर केशव जी का भी हार्दिक स्वागत करता हूं। अभी अभी जो पधारे हैं भोसले उच्च माध्यमिक विद्यालय के संस्कृत के अध्यापक श्री पांडुरंग जी का भी हार्दिक स्वागत करता हूं। अणदूर से पधारे हमारे मित्र सत्येंद्र राउत जी का स्वागत करता हूं। अणदूर से ही पधारी हमारे हिंदी विभागाध्यक्षा मीना जाधव मैडम का भी स्वागत करता हूं। मुंब से पधारी हुई तावरे मैडम का स्वागत करता हूं। राजर्षि शाहू महाविद्यालय लातूर से पधारे मेरे मित्र सोमदेव शिंदे जी का भी शब्द में स्वागत करता हूं। बीड़ के ही हमारे सावरकर महाविद्यालय के संस्कृत विभाग में कार्यरत हमारे मित्र आनंद जी का भी हार्दिक स्वागत करता हूं। इस स्वागत समारोह में सर्वप्रथम मैं व्यासपीठ पर उपस्थित सभी महानुभावों से अनुरोध करता हूं कि आप इस समापन कार्यक्रम के, हालांकि उद्घाटन में हमने क्षमा जलाई थी, वो क्षमा और भी बरकरार रखने के और भी अधिक चमकाने के लिए भारत माता की पूजन एवं प्रतिमा पूजन और दीप प्रज्वलन के लिए आमंत्रित करता हूं। आदरणीय अन्ना, आदरणीय देवीदास जी, आदरणीय सचिन जी, आदरणीय नयन कुमार जी,
आदरणीय प्राचार्य साहब सभी को आमंत्रित करता हूं। चलो जलाए दीप जहां अभी भी अंधेरा है। ध्यान रहे, अंधकार हमेशा के लिए नहीं रहता। एक छोटी सी दिया सलाई, एक छोटी सी ज्योति भी उस अंधकार पर विजय प्राप्त करने के लिए काफी है। अटल जी के शब्दों में, भरी दोपहरी में अंधियारा, सूरज परछाई से हारा, अंतरतम का नेह निचोड़े, बुझी हुई बातें सुलगाएं, आओ फिर से दिया जलाएं, आओ फिर से दिया जलाएं। उद्घाटन सत्र में एक बार दिया जलाया था, समापन सत्र में भी हम दिया जला रहे हैं। पंडित भरत व्यास जी ने कहा था, ज्योत से ज्योत जगाते चलो। तो इस प्रकार से हम ज्योत से ज्योत जला रहे हैं। ये ज्योत ज्ञान की है, ये ज्योत विद्या की है, ये ज्योत हमारी सत्य सनातन संस्कृति की है, ये ज्योत हमारी भारतीय ज्ञान परंपरा की। करतल ध्वनि से सभी स्वागत करेंगे। अब मैं व्यासपीठ पर उपस्थित सभी महानुभावों के स्वागत के लिए आमंत्रित करता हूं आदरणीय प्राचार्य जी को। सर्वप्रथम इस सत्र के अध्यक्ष आदरणीय अन्ना डांगे जी का स्वागत करने के लिए मैं उन्हें आमंत्रित करता हूं। सत्यार्थ प्रकाश शॉल एवं पुष्प से आपका स्वागत करें। इस सत्र के प्रमुख अतिथि एवं संस्कृत भाषा के विद्वान आदरणीय नयन कुमार जी का स्वागत करने के लिए मैं प्राचार्य जी से विनती करता हूं। नयन कुमार जी। इस समापन सत्र के विशेष अतिथि आदरणीय प्रोफेसर डॉक्टर सचिन कंदे जी का स्वागत करने की विनती करता हूं। आदरणीय प्राचार्य। इस सत्र में आशीर्वचन देने के लिए पधारे हैं हमारे धाराशिव हिंदी परिषद के अध्यक्ष आदरणीय प्रोफेसर डॉक्टर देवीदास जी का भी स्वागत हो रहा है। इनका परिचय है कि ये मेरे विद्या वाचस्पति के मार्गदर्शक हैं। इनका करतल ध्वनि से स्वागत है। एक दो स्वागत और महत्वपूर्ण है यहाँ। केशव जी आप मंच पर आए। प्राचार्य जी से विनती है कि केशव जी का स्वागत शाला और पुष्प से करें। केशव जी हिंदी विभागाध्यक्ष हैं रामकृष्ण परमहंस महाविद्यालय में। स्नातक, स्नातकोत्तर और अनुसंधान केंद्र के अध्यक्ष हैं और सबसे महत्वपूर्ण यह राष्ट्रीय छात्र सेना के कमांडिंग ऑफिसर हैं। आपका भी स्वागत है। साथ ही साथ मैं गर्जेसर जी से विनती करता हूं कि आप व्यासपीठ पर आ जाएं। आदरणीय पांडुरंग गर्जे जी भोसले उच्च माध्यमिक विद्यालय में संस्कृत के अध्यापक हैं। उनका भी स्वागत करने की मैं विनती करता हूं। इस कार्यक्रम में जिन्होंने बहुत अच्छी भूमिका निभाई है राजश्री तावरे जी मैडम, इनका भी स्वागत करने की विनती करता हूं। मैं बनाड़े मैडम, आदरणीय बनाड़े मैडम जी, आप तावरे मैडम का स्वागत करें। तावरे मैडम जी भूमि के शंकरराव पाटिल महाविद्यालय में हिंदी विभाग में कार्य कर रही हैं और बहुत ही बढ़िया काम कर रही हैं। और एक जानकारी आपको दूं कि इनके हिंदी विभाग का और हमारे हिंदी विभाग का सामंजस्य अनुबंध हुआ है। तो उनके कार्यक्रमों में हम हिस्सा लेंगे। हमारे कार्यक्रम में हिस्सा लेने के लिए छात्र लेकर जाएंगे। उनका हार्दिक स्वागत। पावी के आश्रम शाला के कोई अध्यापक हैं राठौड़ से आए हैं? आप आइए। हाँ आइए। अप्पा साहेब माड़ी सर, ठीक, अप्पा साहेब माड़ी सर है, ठीक।
रोजकरी मैडम है, आइए रोजकरी मैडम आप आइए। देशमुख मैडम जी आपका स्वागत है। आर्य चाणक्य के गायकवाड़ सर, अप्पा साहब माली, यदि किसी का नामोल्लेख रह गया हो तो क्षमा कीजिएगा। अब हम अपने मुख्य सत्र की ओर जा रहे हैं। जैसा कि मैंने आप सभी को कहा है कि गत 2 दिनों से हम यहाँ एक राष्ट्रीय स्तर की कार्यशाला में संलग्न हैं और इसको आरंभ करने से पूर्व 2-3 बातें मैं यहाँ स्पष्ट करना चाहूंगा। उसके उपरांत वक्तव्य के लिए अलग अलग लोग आएंगे। उर्दू के एक शायर ने कहा है, एक बहुत महत्वपूर्ण शायर है, वे कहते हैं कि कहर की रात में ख्वाबों का जिक्र कौन करे, चले जो शहर तो गुलाबों का जिक्र कौन करे, मुल्क और मतलूत पर जब नाइल्म काबिज हो तब इल्म का, फन का, किताबों का जिक्र कौन करे। हम सब किताबों का जिक्र कर रहे हैं और जैसा कि सर ने कहा था, एक शब्द हमारे लिए प्रयुक्त होता है, ग्रंथों को जीविए। हम सब ग्रंथ पर उपजीविका आरंभ करने वाले हैं। तो ऐसे ही ग्रंथों को जीवी व्यक्ति को मैं आशीर्वाद के लिए आमंत्रित करता हूं। धाराशिव हिंदी परिषद के अध्यक्ष मेरे गुरुदेव आदरणीय देवीदास इंगड़े जी को हमें आशीर्वचन देने के लिए यहाँ आमंत्रित करता हूँ। आदरणीय देवीदास। मंच पर उपस्थित सभी आदरणीय और मंचन्मुख पर उपस्थित आप सभी महानुभावों को प्रणाम। आज के इस समापन समारोह के अध्यक्ष आदरणीय अन्ना जी, प्रमुख अतिथि नयन कुमार जी, हमारे एक सच्चे और अच्छे मित्र सचिन कंदे जी, 2 शब्दों का प्रयोग मैंने किया, कारण यही कि मित्र सच्चा भी होना चाहिए और अच्छा भी होना चाहिए। और इसकी एक बात मैं जाते जाते बताता हूँ कि मैं हिंदी विभाग, हिंदी अध्ययन मंडल का अध्यक्ष बना था, तो उसमें उनका योगदान बहुत बड़ा था, इसलिए उनका उल्लेख किए बिना मैं आगे नहीं जा सकता। इस महाविद्यालय के प्रधानाचार्य हमारे ऐसे छात्र ही रहे, चौधरी सर, और हमारे दूसरे छात्र विनोद कुमार जी और संजय जोशी। जैसे सचिन कंदले जी के बारे में मैंने कहा, वैसे विनोद कुमार जी के बारे में भी कहता हूँ कि वे भी एक अच्छे और सच्चे शिष्य रहे हैं। कारण उनकी एक विशेषता है कि जो काम करना है वे अत्यंत लगन और मेहनत से करते हैं। किसी काम में उनकी कोई गलती निकालना, वैसे मुझे तो लगता है कि मुश्किल कर मैं उनका गाइड रहा हूं। आज के इस समापन समारोह के विशेष या आशीर्वचन देने के लिए उन्होंने मुझे आमंत्रित किया, इसलिए मैं उनका और उनके महाविद्यालय के प्राचार्य का पहले अभिनंदन करता हूं। यह कार्यशाला संस्कृत वर्णोच्चार पर रही और हमने तो वैसे संस्कृत का कभी अध्ययन नहीं किया, जो सच है वो सच। हिंदी का मैं अध्यापक रहा, रिसर्च गाइड तक, और जाते जाते कभी काव्य शास्त्र में संस्कृत की परिभाषाएं पढ़ाने का मौका आता था छात्रों को, तो हम उसी हिसाब से संस्कृत का थोड़ा बहुत अध्ययन करते थे। परंतु एक बात है कि भाषा भाषा होती है,
और भाषा का जो महत्व है वह विचारों के आदान प्रदान के लिए। आजकल हम देखते हैं ये भाषा होनी चाहिए, भाषा नहीं होनी चाहिए, ये विवाद हमने देखा भी। भाषा कोई भी वैसे हमारे लिए मार्गदर्शक होती है। हम अपनी भाषा को मातृभाषा कहते हैं, मराठी को, हिंदी को हम राजभाषा राष्ट्रभाषा कहते हैं। एक बात परसों पवन कल्याण जो है आंध्रा के, उन्होंने एक बात बड़ी कही कि तमिल मेरी माँ है तो हिंदी मेरी बड़ी माँ है। मैं यह कहना चाहता हूं कि जैसे हिंदी बड़ी माँ है वैसे संस्कृत हमारी दादी माँ है। कारण संस्कृत को हम अपनी भाषाओं की जननी कहते हैं। ये बहुत बड़ा इतिहास है। 5000 साल पहले से संस्कृत, प्राकृत, पाली, अपभ्रंश, फिर हिंदी, मराठी ये भाषाएं उत्पन्न हुई। तो हमारा मूल संस्कृत है और हम अपने मूल से कभी अलग नहीं हो सकते या हम अपने मूल को भूल भी नहीं सकते। कल से लेकर आज तक मुझे लगता है कि 3-4 सत्र तो हुए होंगे और इन 3-4 सत्रों में आपने वर्णों के उच्चार के बारे में सुना होगा। कुछ लोगों ने अपने मंतव्य दिए होंगे, कुछ लोगों ने उसके बारे में अपनी बातें कही होंगी, आपने भी सुना होगा। भाषा में सबसे महत्वपूर्ण बात वर्ण की होती। हम कहते थे कि भाषा की सबसे लघुत्तम इकाई क्या है, तो वर्ण है। कुछ लोग ऐसे भी हैं कि जिन्हें हिंदी भाषा की वर्णमाला या मराठी भाषा की वर्णमाला अ से ग तक मालूम नहीं, फिर भी वो भाषा का विरोध करते हैं। पहले भाषा की वर्णमाला तो मालूम होनी चाहिए कि अपनी भाषा में वर्ण कितने हैं, उसका उच्चार कैसे किया जाता है, इसकी भी जानकारी नहीं और विरोध करने के लिए झंडा लेकर आगे। इस बारे में थोड़ा सा ये भी विचार होना जरूरी है कि हमें किसी भाषा का विरोध नहीं करना है। वर्ण उच्चार और वर्णमाला इसके आधार पर ही भाषा का महल खड़ा होता है। और जब तक हम अच्छे वर्णों का उच्चार नहीं कर सकते तब तक भाषा का अध्ययन भी ठीक तरह से नहीं कर सकते। हम हिंदी में भी इसका थोड़ा बहुत अध्ययन करते हैं कि आगोज ध्वनि होती है, सगोज ध्वनि होती है, अल्पप्राण ध्वनि होती है, महाप्राण ध्वनि होती है। अल्पप्राण का उच्चार कैसे करना है, महाप्राण का उच्चार कैसे करना है, सगोज का उच्चार कैसे करना है, आगोज का उच्चार कैसे करना है, इसका ज्ञान छात्रों को होना बहुत जरूरी है। और वैसे देखा जाए तो उसकी शिक्षा हमारे प्राथमिक स्तर पर ही अधिक महत्व की मानी जाती है। कारण परसों आपने भी कुछ समाचार पत्रों में पढ़ा हुआ कि जब ये भाषा का विवाद चल रहा था तो ये कहा गया कि 10 साल तक बच्चे की जो क्षमता होती है एक्सेप्ट करने की, वह 10 साल तक अधिक होती है। इसलिए जो प्राथमिक लेवल पर जो भाषाएं सिखाने की आवश्यकता इसलिए जरूरी मानी गई कि इस उम्र में बच्चे जल्दी से जल्दी सीख सकते हैं, आत्मसात कर सकते हैं। तो प्राथमिक लेवल पर यदि इसका अध्ययन अच्छी तरह से होगा, अच्छी तरह से किया जाएगा तो निश्चित रूप से ये बच्चे आगे चलकर भाषा का विज्ञान, भाषा का उच्चार सब ठीक तरह से सीख सकते हैं, आत्मसात कर सकते हैं। इस दृष्टि से भी इसकी आवश्यकता है। इस अभी वेदांत सर जी ने मुझे कहा कि यह कार्यशाला छात्रों के लिए ही थी, अध्यापकों के लिए अधिक उनका समावेश नहीं था। तो छात्रों को इसमें अधिक से अधिक सम्मिलित होना जरूरी था। जो सम्मिलित हुए वे भाग्यवान रहे, कारण उन्होंने आज के 2 दिनों में, कल और आज, कुछ न कुछ सीखा होगा, कुछ न कुछ पढ़ा होगा। तो इस दृष्टि से जो छात्र सहभागी रहे उनको मैं धन्यवाद देता हूँ और उनके साथ साथ जो उनके अध्यापक या जो बाकी सम्मिलित हुए उनको भी मैं धन्यवाद देता हूँ। और आज के समारोह के लिए मुझे यहाँ आमंत्रित किया, बोलने का अवसर दिया। मैं अधिक मैंने पहले भी वेदांत से कहा था कि
जिस विषय पर कार्य चला है उस पर मैं अधिक नहीं बोल सकूंगा, इसलिए मैं संक्षेप में यहाँ आपके सामने मैंने अपनी बात रखी और मैं विराम लेता हूँ। धन्यवाद। बहुत बहुत धन्यवाद आदरणीय इंगड़े सर जी। आपने बहुत कम शब्दों में बहुत कुछ कह दिया है और भाषा की विशेषता होती है समास शैली में, अधिकतर बात समास शैली में की जाती है। कभी कभी व्यास शैली में अधिक प्रवचन भी किया जा सकता है, परंतु सर मितभाषी हैं और उन्होंने कम शब्दों में अपनी बात आपके सम्मुख रखी है। इसके उपरांत विशेष उपस्थिति आज डॉक्टर अभय शाहपुरकर जी रहने वाले थे, किंतु उनके स्थान पर वे किसी एक महत्वपूर्ण कार्य के कारण, सरकारी कार्य के कारण नहीं आ पा रहे हैं, तो उनके स्थान पर मैं आदरणीय प्राचार्य जी को 2 मिनट में उनका पक्ष रखने की, उनका प्रतिनिधित्व करने की विनती करता हूँ। आदरणीय प्राचार्य जी। द्विदिवसीय कार्यशाळेच्या आजच्या या समारोप सत्राचे सन्माननीय अध्यक्ष, विद्याभारती पश्चिम क्षेत्राचे मंत्री आदरणीय शेषाद्री अण्णा डांगे, व्यासपीठावर उपस्थित आदरणीय इंगळे सर, आदरणीय सचिन कंदले सर, आजच्या या समापन सत्राला आवर्जून उपस्थित असणारे सर्वच मान्यवर बंधूंनो आणि भगिनींनो, आजचा हा शेवटचा सत्र आहे आजच्या आपल्या 2 दिवसाच्या कार्यशाळेचं। काल आणि आज 2 दिवस आपण सर्व एका अशा विषयाच्या संबंधानं चर्चा करत होतो जो विषय आपल्या अस्तित्वाशी निगडीत आहे, परंतु आपल्याला जितका परिचित असायला हवा तितका परिचित राहिलेला नाही। जसं आता इंगळे सरांनी त्यांच्या आशीर्वचनपर मनोगतामध्ये हे सांगितलं, भाषेचं महत्त्व, आणि सूत्रसंचालन करत असताना डॉक्टर वायचळ यांनी सुद्धा हा मुद्दा विशेषत्वानं स्पष्ट केलेला आहे। भाषेची जी 2 अंग असतात, मूळ अंग भाषेचं हे भाषा बोलली जाते ते आहे, आणि भाषेचं दुसरं अंग जे आहे ज्याचा आपण वाङ्मयीन आविष्कार म्हणतो, ज्याला फिक्शन्स म्हणतो इंग्लिशमध्ये आपण, ते दुय्यम अंग आहे भाषेचं। परंतु एकूणच शालेय अभ्यासक्रमापासून विद्यापीठीय अभ्यासक्रमापर्यंत भाषेच्या या दुय्यम अंगाचा म्हणजे ललित साहित्याचा जितका विचार केला गेला तितका विचार भाषेच्या मूल अंगाचा झालेला दिसत नाही, आणि त्यामुळं अनेक समस्या या आपल्या जीवनामध्ये निर्माण झालेल्या आहेत। भाषेचा समाजाच्या किंवा संस्कृतीच्या किंवा राष्ट्राच्या दृष्टीने असणारा जो महत्त्वाचा भाग काय आहे याची चर्चा मान्यवर त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आपल्याला आता करतीलच। परंतु जसं आता इंगळे सरांनी सांगितलं की या कार्यशाळेमध्ये सहभागी असणारा जो विद्यार्थ्यांचा समूह आहे हा मुख्यतः शालेय स्तरातला आहे आणि कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरातला आहे। खरं तर ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। ज्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थी या कार्यशाळेमध्ये सहभागी आहेत, नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची चर्चा व्यापकत्वानं होते आहे, आणि या नव्या राष्ट्रीय धोरणामध्ये आपल्या भारतीय भाषांच्या अभ्यासाला खूप महत्त्व आलेलं आहे। आपण असं पाहतोय आता की अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम असेल किंवा वैद्यकीय शास्त्राचा अभ्यासक्रम असेल, हे अभ्यासक्रम आता प्रादेशिक भाषांमध्ये सुरू झालेले आहेत। हिंदी, मराठी या प्रादेशिक सगळ्या भाषांमध्ये आता अभियांत्रिकीचं म्हणजे इंजिनिअरिंगचं सुद्धा शिक्षण दिलं जाते, प्रशिक्षण दिलं जाते, आणि म्हणून या गोष्टींना इथून पुढच्या काळामध्ये खूप महत्त्व येत चाललेलं आहे। आपण आपल्या मूळ स्वरूपाकडे, आपल्या स्वतःच्या मूळ रूपाकडे जातो आहोत। स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधाची आपली प्रक्रिया या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे पुन्हा एकदा गतिमान झालेली आहे। हे थोडे मोठे मोठे शब्द आणि मोठे मोठे वाक्य असली तरी ती खूप महत्त्वाची आहे, कारण आपण स्वतःची ओळख कुठेतरी विसरून बसलो होतो। विशिष्ट कौशल्य आपल्याकडे असल्याशिवाय, विशिष्ट माध्यमं आपल्याकडे असल्याशिवाय आपल्याला समाजामध्ये किंवा आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये उभारता येणार नाही।
असे समज आपल्या मनावर बिंबवले गेले आणि म्हणून आपण आपल्या मूळ प्रवाहापासून कुठेतरी तुटत जात होतो. ती प्रक्रिया पुन्हा सुरू व्हावी आणि आपल्या मुळात आपण जावं, आपल्या स्वतःच्या मूळ रूपाचा आपण शोध घ्यावा. हा जो लिपीचा अभ्यास या ठिकाणी केलेला तो त्या दृष्टीने केलेला आहे. पाणिनीय वर्णोच्चारण ध्वनीचा अभ्यास हा जो या ठिकाणी 2 दिवसामध्ये खरं तर संपणारा विषय नाहीये. मी म्हणतो कुठलीही कार्यशाळा किंवा कुठलाही अभ्यास वर्ग जो असतो हा संपत नसतो, तर तिथून तो सुरू होत असतो. आज हा समारोपाच्या सत्राचा भाग जरी आपण म्हणत असलो तरी आपल्या मनामध्ये जी विचार प्रक्रिया भाषेच्या किंवा लिपीच्या अभ्यासाच्या अनुषंगानं सुरू झाली असेल ती आपल्याला पुढे घेऊन जायची आहे, शेवटापर्यंत घेऊन जायची आहे. आणि मग यातले ग्रंथ कोणते आहेत, यात मार्गदर्शन करणारे तज्ञ शिक्षक कुठे उपलब्ध होऊ शकतात, माझ्या शाळेमध्ये माझ्या महाविद्यालयामध्ये मला याचं प्रशिक्षण मिळेल का, ही प्रक्रिया आपण आपल्यामध्ये चालू ठेवली पाहिजे. मी या ठिकाणी जास्त बोलणार नाही, परंतु या महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून मला आज खऱ्या अर्थानं समाधान वाटतंय. प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानाच्या अंतर्गत केंद्र सरकार आणि राज्य सरकारने जे आपल्याला अनुदान दिले या अनुदानाची यथार्थता या ठिकाणी होती आहे. खऱ्या अर्थानं शासनाचा जो दृष्टिकोन आहे तो क्रियान्वित होतोय असं मला दिसतंय. आणि म्हणून खूप चांगली कार्यशाळा या ठिकाणी आमच्या हिंदी विभागानं डॉक्टर वायकर सरांनी, जोशी सरांनी, तृप्ती मॅडम आणि सर्वांनी मिळूनच आयोजित केली, संपन्न झाली. याबद्दल मला असं वाटतं की आपण सर्वांनी त्या सर्वांचं टाळ्यावरून कौतुक केलं पाहिजे. आमची संस्था या सगळ्या विषयांमध्ये आमच्या सोबत असते. आदरणीय अण्णा विद्याभारतीच्या अनुषंगानं काम करतात आणि भारतीय ज्ञान प्रणाली हा विषय ते सर्वदूर मांडत असतात. अनेक ठिकाणी त्यांचा प्रवास असतो. आज त्यांच्याही व्याख्यानाचा, त्यांच्याही मार्गदर्शनाचा लाभ आपल्याला या ठिकाणी होणारच आहे. आदरणीय कंदले सर आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आहेत, संस्कृतचे चांगले अभ्यासक आहेत, आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत, अणदूरचे आहेत, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आपल्या प्रांताचे ते अध्यक्ष आहेत. आणि आत्ताच त्यांना आजच बातमी कळालेली आहे की विद्यापीठाचा जो आजीवन शिक्षा विभाग आहे त्या शिक्षा विभागाचा उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी हा पुरस्कार त्यांना मिळाला. म्हणजे अनेक कामांमध्ये रत असणारी माणसं स्वतःच्या विषयामध्ये सुद्धा तितकीच गुंतलेली असतात, सगळ्या भूमिकांना तितकाच न्याय देतात. त्याचं चांगलं उदाहरण या ठिकाणी कंदले सर आहेत, त्यांचंही मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. या कार्यशाळेच्या निमित्तानं या महाविद्यालयाशी आपला जो ऋणानुबंध निर्माण झालेला आहे तो ऋणानुबंध असाच वृद्धिंगत व्हावा, कायम स्नेहामध्ये परावर्तित होत राहावा. या महाविद्यालयामध्ये जरी तुम्ही 9वी, 10वी, 11वी, 12वीचे विद्यार्थी असलात तरी इथं यावं. इथलं ग्रंथालय असेल, इथले वेगवेगळे विभाग असतील, प्रयोगशाळा असतील, त्यांना भेटी द्याव्यात आणि तुमच्या पुढच्या उच्च शिक्षणाची उत्तम हमी या कार्यशाळेच्या निमित्ताने या महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून मी आपल्याला देतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन आणि ऋण व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद प्राचार्य जी, आपने बहुत ही सटीक ढंग से डॉक्टर शाहपुरकर जी का प्रतिनिधित्व किया और एक प्राचार्य का भी मंतव्य दिया है. इसके उपरांत मैं इस समापन समारोह के विशेष अतिथि हमारे मित्र सचिन कंदले जी, जो सामाजिक पद्धति से कार्य कर रहे हैं उस क्षेत्र में भी और संस्कृत के अध्यापक भी हैं, इस जिले के सुपुत्र हैं. वे संप्रति स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालय बीड़ में संस्कृत विभागाध्यक्ष के रूप में कार्यरत हैं. मैं उनसे विनम्र अनुरोध करता हूं कि वे अपना विशेष वक्तव्य यहाँ प्रस्तुत करें. तपस्वी चॅरिटेबल ट्रस्टच्या व्यंकटेश महाजन महाविद्यालयात 2 दिवसीय पाणिनीय वर्णोच्चार शिक्षा या विषयावरची राष्ट्रीय कार्यशाळा इथं संपन्न होत आहे. आत्ताच्या या समापन कार्याच्या कार्यक्रम प्रसंगी मंचावर उपस्थित आदरणीय शेषाद्रीजी डांगे, ज्यांना आपण सगळेजण अण्णा म्हणून ओळखतो, सर्व प्रकारचे मार्गदर्शक माझे अण्णा राहिलेले आहेत.
त्याचबरोबर ज्यांच्याकडून अनेक गोष्टी संस्कृतातल्या शिकायला मिळाल्या ते आदरणीय नयनकुमार आचार्य सर, या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य मित्र डॉक्टर आपल्या म्हणजे खरं तर आम्ही बऱ्याच दिवसापासून आम्ही वेगवेगळ्या निमित्तानं एकत्र येत असतो असे मित्र प्रशांत चौधरी सर, वयानं खूप ज्येष्ठ आहेत परंतु विद्यापीठ विकास मंच आणि वेगवेगळ्या माध्यमातून काम करत असताना ज्यांच्या सोबत काम करायला मिळालं, शिकायला मिळालं असे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉक्टर देविदास इंगळे सर, ज्यांच्या सगळ्या या कुशल नेतृत्वामध्ये ही 2 दिवसीय कार्यशाळा या ठिकाणी संपन्न होते आहे, ते हिंदी विभागाचे प्रमुख विनोद कुमारजी व्हायचळ सर, डॉक्टर संजय जोशी सर. मी आज सकाळपासूनच इथे आहे आणि सकाळच्या 1-2 सत्रामध्ये मला ऐकायलाही मिळालं, खूप स्वतःला भाग्यवान समजतो. प्राध्यापक सोमदेव शिंदे सर माझ्या समोर आहेत, प्राध्यापक डॉक्टर कांबळे सर या ठिकाणी समोर उपस्थित आहेत आणि प्रत्यक्षात खरं तर आत्ता माझ्या परिचयात सांगितले की मी धाराशिवचाच असल्यामुळे आणि अंडूरच्या महाविद्यालयामध्ये शिकत असल्यामुळे माझे 2 प्राध्यापकही या ठिकाणी, माझे गुरुही या ठिकाणी उपस्थित आहेत, आदरणीय प्राध्यापक राऊत सर आणि डॉक्टर मीना जाधव मॅडम. यासोबतच आलेले सर्व आचार्यगण, विद्यार्थी विद्यार्थिनी बंधू भगिनी. खरं तर मी सुरुवातीला मला जेव्हा सरांचा फोन आलेला होता की पाणिनीय शिक्षेवरती आपण 2 दिवसाची कार्यशाळा करतोय आणि मला त्यांचा विषय माहिती होता, ते हिंदी विषयाचे आहेत पण संस्कृताचा चांगला अभ्यास व्हायचळ सरांचा आहे आणि त्या सरांनी अशी एक वेगळी म्हणजे माझ्या एकूण मी आत्ताच्या कॉन्फरन्स सेमिनार वगैरे केलेले आहेत, तर त्याच्यामध्ये अशा विषयावरती एखाद्या हिंदी विभागाने कार्यशाळा करावी असं एक पहिल्यांदाच उदाहरण मी ऐकले आणि त्याच्यामध्ये सहभागी होण्याचाही त्यांनी मला जी संधी दिली त्याबद्दलही मी एका अर्थानं त्यांचे आभार मानतो. अतिशय विद्वान असा माणूस आहे, बऱ्याच गोष्टी सरांकडून शिकण्यासारख्या आहेत आणि त्यामुळंच ही एका अर्थानं ही चांगली राष्ट्रीय कार्यशाळा या ठिकाणी संपन्न होते आहे. मुळामध्ये एखाद्या भाषेत एखादी भाषा शिकत असताना म्हणजे आत्ता अण्णांशी बोलत असताना प्राचार्य कक्षामध्ये की अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर साहजिकपणे ती भाषा शिकते. एखादी मुलगी जेव्हा लग्न होऊन कुठेतरी कर्नाटकामध्ये जाते तेव्हा ती कर्नाटकातली कन्नड भाषा सहज शिकते. तेलुगू मग महाराष्ट्रातली तेलुगूमध्ये जाते आणि ती आंध्रात जाते आणि ती तेलुगू शिकते. तिकडच्या जेव्हा मुली इकडे येतात हळूहळू म्हणजे भाषेला एका अर्थानं काहीतरी एक वेगळं 10-15 वर्षाचा काळ गेल्यानंतरच ती भाषा येते किंवा तिचा अभ्यास केल्यानंतरच ती भाषा येते असा काही संबंध नाही. मी संस्कृत भारतीचा 15 दिवसाचा वर्ग केलेला होता आणि त्या वर्गामध्ये अनेक आबालवृद्ध सुद्धा त्या वर्गामध्ये आलेले होते, ज्यांना कसल्याही प्रकारच्या संस्कृतचा गंध नव्हता. ती माणसं 15व्या दिवशी व्यावहारिक संस्कृत बोलत होती. मला असं वाटतं की भाषा जेव्हा समृद्ध होते तेव्हा त्या भाषेचं जे व्याकरण असतं ते भाषेचं व्याकरण एका अर्थानं तितक्याच पद्धतीनं समृद्ध झालेलं असतं असं माझं मत आहे. पंडित वरदराज यांनी लघु सिद्धांत कौमुदी नावाचा व्याकरण ग्रंथ लिहिला. त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये असं लिहिलंय की त्या व्याकरणाची व्याख्या करताना व्याकरण म्हणजे भाषारूपी उन्मत्त घोडीचा लगाम म्हणजे व्याकरण. खरं तर सिद्धांत कौमुदी मोठी आहे, परत मध्य सिद्धांत कौमुदी झाली आणि पंडित वरदराजांनी भट्टोजी दीक्षितांची सिद्धांत कौमुदी आणि पंडित वरदराजांनी त्यातली काही सूत्र कमी करून त्याच्यामध्ये लघु सिद्धांत कौमुदी केली की ज्याचा अभ्यास आज बरेच विद्यार्थी आपण सगळेजण करत आहोत. अशा एखाद्या विषयावरती व्याकरण काय आहे हे आता सकाळी शिंदे सरांचं सत्र ऐकलं आणि खूप चांगल्या सोप्या पद्धतीनं खरं तर ऑडियन्स पण समोरचा जो विद्यार्थी वर्ग होता तोही समजून घेण्यासारखा होता. मला आश्चर्य वाटलं की
9वी-10वीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने ते स्वीकारलेलं होतं आणि त्याच्या स्लाइड्स ज्या केलेल्या होत्या त्याही अत्यंत सुंदर होत्या. छोट्या छोट्या गोष्टीमधून म्हणजे मुळामध्ये आपण एखादी भाषा बोलायला शिकतो. आता तर सांगितलं की हिंदी, संस्कृत, मराठी अशा ह्या देवनागरी लिपीच्या आहेत. त्याच्यामध्ये जर आपण थोडा विचार केला तर पाणिनींनी त्याची रचना केली म्हणजे माहेश्वर सूत्रामध्ये माहेश्वर, आता कालपासून हा सगळा प्रपंच भरपूर लोकांनी सांगितलेला असणार आहे, परंतु जेव्हा पाणिनींना असं वाटलं की या अखंडप्राय भारत देशामध्ये प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने संस्कृत शिकवली जाते. आपल्याकडे जसे प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष शिकवलं जातं, कुठेतरी गुरुकुलामध्ये उत्तम पुरुष, मध्यम पुरुष आणि प्रथम पुरुष असं शिकवलं जातं. जसं जसा प्रांत बदलेल तसा तसा संस्कृतचं व्याकरण किंवा भाषाही वेगवेगळ्या पद्धतीने शिकवली जाते. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांच्या मनात कल्पना आली की हे जर व्याकरण सगळं एका सूत्रामध्ये आपण जर आणण्याचा प्रयत्न केला तर सगळ्या देशभरामध्ये सगळीकडे विश्वभर आपण एकच संस्कृत व्याकरण शिकू. आणि म्हणून असं म्हणतात की पाणिनींनी भगवान शंकराची आराधना केली आणि जेव्हा भगवान शंकर प्रसन्न झाले त्यावेळेस त्यांनी आपल्या हातातला डमरू जो होता तो 14 वेळेस बाहेर वाजवला. ते जे ध्वनी बाहेर पडले ते ध्वनी म्हणजे एका अर्थात की 14 माहेश्वर सूत्र झाली. ऐऊन पासून ते हलपर्यंत झालेली ही 14 सूत्र जी आहेत ही 14 सूत्र एका अर्थानं त्या व्याकरणाचं मूळ झाली आणि पुढे जो अष्टाध्यायी झाला त्या अष्टाध्यायीचं मूळ सुद्धा माहेश्वर सूत्र. आणि आज आपल्याला जर व्याकरण शिकायचं असेल तर संस्कृतातलं व्याकरणाचं मूळ हे अष्टाध्यायीमध्ये आहे आणि अष्टाध्यायीचं मूळ हे कदाचित आपल्याला माहेश्वर सूत्रामध्ये दिसते. अशा ह्या महेशापासून बनलेल्या माहेश्वर सूत्रांची निर्मिती महर्षी पाणिनींनी आपल्या या ग्रंथामध्ये केलेली आहे. आणि त्यामुळं अशा विषयावरची एखादी कार्यशाळा म्हणजे त्याच्यामध्ये सकाळी वर्णोच्चारण शिक्षेचं एक छोटं पुस्तक सरांनी दाखवलं आणि मला असं वाटतं की जरा थोडीशी क्लिष्ट भाषा आहे पण व्हायचं सर इथे आहे, तुम्हाला ती चांगल्या पद्धतीने समजून सांगतील. म्हणजे आपल्याकडे मुखामधले जे उच्चारण स्थान आहे म्हणजे आपल्याला जर तथ न म्हणायचं असेल ज्याला दंतस्थान असं म्हटलेलं आहे त्यावेळेस आपल्या जीभ ही दाताला लावल्याशिवाय त्या वर्णाचं उच्चारण करता येत नाही. प वर्ण म्हणत असताना प म्हणत असताना ओठ बंद केल्याशिवाय आपल्याला त्या वर्णाचं उच्चारण करता येणार नाही. म्हणजेच पाणिनींनी ज्यावेळेस वर्णाच्या उच्चारणाचं मुखातील स्थान नक्की करत असताना ती वर्णमाला करत असताना काय पद्धतीचा विचार पाणिनींनी केला आहे हे आपल्याला. आणि त्यामुळं आता कसं सांगितलं की सरांनी दादिमा वगैरे पण त्या सगळ्याचं मूळ सांगण्याचं असं होतं की सगळ्या भाषांची जननी ही संस्कृत आहे आणि संस्कृत मधून अन्य भाषांमध्ये अनेक शब्द जसेच्या तसे हे गेलेले आहेत. मराठीमध्ये तर आपण खूप वापरतो, काही गावांमध्ये तर संपूर्णतः संस्कृत भाषेमधला व्यवहार चालतो. कर्नाटकातल्या आपण मध्ये आपल्या टीव्हीवरती ऍड पण पाहिलेली होती बजाज गाडीची. त्या बजाज गाडीची संपूर्ण ऍडव्हर्टाईज जाहिरात ही संपूर्णपणे संस्कृत मध्ये होती. आपल्या राष्ट्राचं जे ब्रीदवाक्य आहे सत्यमेव जयते अशा अनेक संस्थांचं ब्रीदवाक्य जर आपण पाहिलं ते सुद्धा संस्कृतातलंच आहे. म्हणजे या सगळ्या भाषांची जननी असली संस्कृत आणि त्या संस्कृतचं व्याकरण ज्यांनी समृद्ध केलं अशा महर्षी पाणिनींच्या या व्याकरणावरती झालेली ही कार्यशाळा मला असं वाटतं की आपल्याला एका अर्थानं प्रेरणादायी. म्हणजे त्यांचं खरं तर आज संस्कृत विषय नाहीये. जे आता काही विद्यार्थी जे शाळेतले पण विद्यार्थी आहेत मी त्यांना पण आवाहन करेन की तुम्ही जरा या सगळ्या गोष्टीकडं ते ज्ञान भाषा तर ती आहेच पण ती ते करिअरच्या दृष्टीनं सुद्धा आपण त्याकडे बघितलं पाहिजे. आणि जर त्या पद्धतीनं जर आपण त्याचा विचार केला तर आगामी काळामध्ये खरं तर या देशाची ज्ञान भाषामधील जे साहित्य जे आहे किंवा ग्रंथ भांडार जे आहे ते प्राचीन काळातलं हे सगळं संस्कृतातलं आहे. आपल्या वैज्ञानिकांनी ज्यांना पूर्वी ऋषी म्हणायचे मुनी म्हणायचे ते त्या काळातले एका अर्थानं सायंटिस्ट होते. त्याच्यामध्ये रसायनशास्त्र रसशास्त्र ज्यांनी लिहिलं ते नागार्जुन असतील. कणादांचं पदार्थ विज्ञान असेल
वराह मिहिरांचं बृहत संहिता असेल, अशा एक एक ग्रंथाचा जरी अभ्यास केला तर आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की या सगळ्या मंडळींनी जे लिहून ठेवलेलं आहे, खेळ राजाची पत्नी विश्वला हिचे एका युद्धामध्ये मांडीपासून पाय तुटलेला होता, तो पाय जशा तशा जोडण्याचं काम त्या काळातल्या आयुर्वेद तज्ञांनी केलेलं आहे. मला कधी कधी प्रश्न पडतो जेव्हा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असताना की आपण आत्ता प्रगत आहोत की त्या काळामध्ये प्रगत होतो. कैकेयी ही जी आहे ना, कैकेयी एका घटनेमुळं ती शापित ठरली, एका अर्थानं खलनायिका ठरली. ती कैकेयी जेव्हा युद्धामध्ये जायची, आपल्या पतीच्या सोबत पतीला साथ देत लढत होती. दशरथाला जेव्हा दशरथाच्या रथाचा चाक निखळलेला होता, त्या रथाचा चाक तो रथ ढासळू न देण्याचं काम, आपल्या हातावरती पेरून ठेवण्याचं काम त्या कैकेयीने केलेलं होतं. आम्हाला जे शिकवलं गेलं की आमचं शिक्षण हे एका अर्थानं स्त्री मुक्त होतं किंवा आमच्याकडे स्त्रीला कसल्याही प्रकारचं स्थान नव्हतं. मला असं वाटतंय की अशा सगळ्या आमचा इतिहास जर आम्ही पाहिला तर आपल्या लक्षात येईल की आम्ही भारतीय शिक्षणाचा आग्रह कशामुळे करत आहोत. आमच्याकडे 33% आणि 35% आरक्षण नाही. आमच्याकडे आमच्या बरोबरीने स्त्री त्या काळामध्ये काम करत होती. आम्हाला तोच इतिहास आम्हाला पुन्हा शिकवला पाहिजे आणि हे सगळं म्हणजेच आत्ताची राष्ट्रीय शिक्षा नीती आहे. आणि त्याच अनुषंगानं या सगळ्या कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे. इतका समृद्ध वारसा आमच्याकडे आहे, इतक्या परंपरा आमच्या आहे. आता मागच्या वर्षापासून आपल्याकडे महाविद्यालयामध्ये भारतीय ज्ञान परंपरा सारखा विषय आला. मला असं वाटतं की त्या 2 क्रेडिटचा म्हणून आपण त्याच्याकडे बघितला नाही पाहिजे. मी आता ज्या वैज्ञानिकांचा संदर्भ आपल्या सर्वांना दिला, या सगळ्यांचा जरी अभ्यास आपण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं संशोधन काय होतं हे आपल्याला त्या निमित्तानं लक्षात येईल. पूर्वीच्या काळामध्ये आपण शिकत असताना सुद्धा कदाचित नावं वेगळी असतील, आता जरा सायंटिफिक इंग्लिश नावं आपल्या समोर येतात, परंतु याच्यातलं प्राचीन संशोधन जर आपण अभ्यासण्याचा प्रयत्न केला तर आपला वारसा किती श्रेष्ठ आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की व्याकरण, पाणिनींचं व्याकरण ही त्यातला एक संदर्भ आहे. आपण त्यातली उज्ज्वल विज्ञान परंपरा पाहिली, आपलं पाकशास्त्र पाहिलं, आपलं युद्धनीती जर आपली पाहिली, आपली शस्त्रास्त्र निर्मिती जर पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की त्याच्यामध्ये किती शक्ती होती. आणि त्यामुळं ही कार्यशाळा आपल्यासाठी प्रेरणादायी याच्यासाठी आहे की तुम्हाला हा चंचू प्रवेश, या निमित्तानं तुम्ही याच्यामध्ये जरा स्वतः इंटरेस्ट घेऊन अधिक जे प्राचीन संशोधन आहे ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असाच कदाचित उद्देश या निमित्ताने असला पाहिजे. खरं तर मला अण्णांचं आणि आदरणीय नयनकुमार आचार्य सरांचंही ऐकायचंय. बराच वेळ पण झालेला आहे. परत एकदा मला या ठिकाणी खरं तर महाविद्यालयानं हिंदी विभागाने या ठिकाणी आमंत्रित केलं, सगळ्याशी हितगुज साधण्याची संधी दिली, सन्मान केला, याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि आपल्या सर्वांना हा एक प्रेरणादायी पद म्हणजे कार्यशाळा असेल अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सचिव जी. आपके वक्तव्य में आप संस्कृत के अध्यापक हैं, यह क्षण क्षण में अनुष्ठित हो रहा था, दिखाई दे रहा था. और सचिव जी जो भी कार्य करते हैं, आपने इसी प्रकार से संस्कृत मराठी विनोद पर एक अच्छा कार्यक्रम लिया था, उसमें भी हम गए थे और आप जो आदेश देते हैं वो हम पूरा करते हैं. इस अधिकार से हमने आपको यहाँ बुलाया था और हमारे विनती करने पर इसमें आपको हार्दिक धन्यवाद. अब इसके उपरांत मैं वैदिक घटना के संपादक एवं आर्य प्रतिनिधि सभा के महत्वपूर्ण पदाधिकारी, महाराष्ट्र प्रभारी और परळी वैद्यनाथ के वैद्यनाथ महाविद्यालय में संस्कृत विभाग में पढ़ाने वाले हमारे मित्र, हमारे वरिष्ठ आदरणीय डॉक्टर नयनकुमार आचार्य जी से विनती करता हूं कि वे अपना वक्तव्य रखें.
सभी से अनुरोध करता हूँ अपने स्थान पर टिक से बैठे, विशेषतः छात्राएं और छात्र। मंगलमय पावन दिवस हम सभी थे। ऐसे इस दिवस पर हम अपनी प्रसन्नता को अभिव्यक्त करते हुए इस समापन सत्र की शोभा बनाने का प्रयास करेंगे। सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय। जैसी दीपक कलिका धातुरी जाते बहु प्रकृति, तैसी बुद्धि फेकुटी जे खडांची व्यंकटी सांड प्रयास कर भूता परस्परे जिसे निज भाषा का गौरव तथा अभिमान नहीं, ना जिसे देश का अभिमान नहीं, वह नर नहीं निरा पशु जीवित मृतक के समान है। द्विदिवसीयाः कार्यशालायाः अस्मिन् समापन सत्रे अध्यक्षस्थाने विराजिताः तेरणा पब्लिक स्कूल तपस्वी पब्लिक चैरिटेबल ट्रस्ट इति संस्थायाः कोषाध्यक्ष महाभागः श्रीमन्तो शेषाद्रि दांगे अन्ना महोदयाः, व्यासपीठे विराजमानाः स्वातंत्र्य सावरकर महाविद्यालय संस्कृत विभाग प्रमुखाः डॉक्टर कंदले महाभागाः, अस्य महाविद्यालयस्य प्रधानाचार्याः मराठी विभागस्य प्रमुखाः तथैव अनुरागिणाः श्रीमन्तो डॉक्टर चौधरी महाभागाः, अस्याः कार्यशालायाः संयोजकाः अस्मत् सुरतवर्याः श्रीमन्तो डॉक्टर विनोद कुमार वेदार्य महोदयाः, व्यासपीठे हिंदी विभागस्य सह अध्यापक प्राध्यापक महोदया संजय जोशी महोदय, तथैव हिंदी भाषायाः प्रसार क्षेत्रे ये संलग्नः आसन् पूर्वकाले हिंदी मंडलस्य अध्यक्षाः श्रीमन्तो इंग्ले महोदयाः मम समक्षे विराजमानाः वर्णोच्चारणं कथं करणीयं तथैव तस्य शिक्षणं कीदृशं वर्तते एतस्मिन् विषये स्वज्ञानं प्रकटीकृतवन्तः श्रीमन्तो राजेशराव महाविद्यालयस्य संस्कृत प्राध्यापक श्रीमन्तो डॉक्टर सौम्यदेव शास्त्री महोदयाः, अनन्तरतः अत्र समागताः छात्रैः सह अस्माकं मित्रवर्यः डॉक्टर श्री राउत महोदयाः, विविधेभ्यः महाविद्यालयेभ्यः विविधेभ्यः विद्यालयेभ्यः समागताः प्राचार्याः, व्याध्यापकाः, हिंदी संस्कृत विभाग प्रमुखाः, तथैव अत्र अस्माकं देशस्य भावी आधारभूताः मैत्री गार्गी सदृशाः एताः सर्वाः छात्राः बालिकाः, तथैव याज्ञवल्क्यसदृशाः, तथैव अन्ये ये विरोत्तमाः वाल्मीकि कालिदाससदृशाः मैथिली शरणगुप्त महोदयानां येषां गणना वर्तते ते सर्वे छात्राः सर्वे अस्य महाविद्यालयस्य प्राध्यापकाः भगिन्यः बान्धवाश्च। अस्य नगरस्य नाम अस्ति धाराशिव। शिव इति कल्याणं, शिव कल्याण, कल्याणस्य धारा प्रवहति अस्मिन् महाविद्यालये। भाषा त्रयाणां
एका भाषा अस्ति हिंदी विभागः। हिंदी विभाग आयोजयति संस्कृत भाषा विषयं भूत्वा अत्र एका कार्यशाला। किन्तु अस्या कार्यशालायाः प्रमुखसंयोजकः भवति मराठी भाषा विभागस्य प्रधानाचार्य श्रीमन्तौ चौधरी महोदय। पश्यन्तु सूत्रं कीदृशं वर्तते। मी संस्कृतमध्ये पूर्ण काही बोलणार नाही, मला चेहरे आवडत नाही। का या ठिकाणी आज आपल्या देशात पाहतो आम्ही, आमच्या महाराष्ट्रात विशेषतः मुंबईसारख्या राजधानीमध्ये भाषेसाठी संघर्ष चालू आहे, भांडण चालू, आंदोलन केले जाते। भाषा आमचं प्राण कोणती असते, ही भाषा शिकली तर आम्ही आहोत। भाष्यते ती भाषा, यदि भाषा एव न भवती, भाषाच राहणार नाही तर माणसं जगतील कसं? डॉक्टर होतील, इंजिनियर होतील, विविध पदावर जातील, उच्चार क्षमता नसेल तर काय? आणि म्हणून व्यक्तिमत्वाचा संपूर्ण विकास साधावायचा असेल, भाषा अत्यंत महत्वाचा घटक आहे। आणि भाषामध्ये देखील सर्वात महत्वाची गोष्ट आहे मुखम व्याकरणम श्रुतम। ज्ञानाचं मूळ जर मुख्य केंद्रबिंदू काय असेल व्याकरण, व्याक्रियन्ते इति व्याकरण। सोही बाजून आपल्याला शुद्ध स्पष्ट उच्चारण करायला शिकवणार तर कसं कोण साधं तर व्याकरण। मुलीनं बसायचंय, जायचं नाही, 10 मिनिटात संपवणार आहे। आणि म्हणून मला आनंद होतो गेल्या 2 दिवसांपासून आपल्या शहरामध्ये या विद्यालयामध्ये एक सुंदर एका विषय घेऊन आपण या ठिकाणी एक कार्यशाळा घेतली। संत तुकोबारायांनी म्हटले या ठिकाणी की आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, शब्दांची शस्त्रे यत्न करून शब्दाची आमच्या जीवांचे जीवन, शब्दे वाटू, शब्द शस्त्र आहे, शब्द अस्त्र आहे, शब्द रत्ने आमच्यासाठी। यासाठी भाषा हे सर्वात महत्वाचं माध्यम आहे। पण ही भाषा सौष्ठवतेकडे आली पाहिजे, सुंदरतेकडे आली पाहिजे। राष्ट्रीय एकात्मता साधावायची असेल, समाजामध्ये शांतता प्रस्थापित करायची असेल, एकजूट निर्माण करायची असेल, राष्ट्र घडवायचं असेल, भाषा अत्यंत प्रभावी माध्यम आहे। यासाठी वर्णांचं ज्ञान पाहिजे, शुद्ध असले पाहिजे ते। अनेकदा आम्ही प्राध्यापकांची चर्चा करतो, शिक्षकांची चर्चा करतो, परंतु अनेकदा पाहतो अनेक मोठ्या उच्चारणाचे दोष आहेत। तालव्य म्हणता येत नाही, मग तालव्यामध्ये जे आहेत वर्ण त्याचा उच्चार करता येत नाही, गोष्ठांचा उच्चार करता येत नाही, मूर्धन्य सुद्धा बोलता येत नाही, नंतर पुढच्या गोष्टी आणखी वेगळ्या आहेत। समाज जीवन ठेवायचं असेल, राष्ट्र जीवन ठेवायचं असेल तर भाषा हे अत्यंत महत्वाचं आहे। आणि म्हणून भाषेचं शरीर जर काय असेल तर शब्द, भाषेचा आत्मा जर काय असेल तर तो अर्थ आहे। संस्कृतच्या सुभाषिता एका ठिकाणी म्हटलं आहे, यन मनसा मनुते तद वाचा वदति, यद वाचा वदति तद कर्मणा करोति। जो मन में मनुष्य विचार करता है वही वाणी से व्यक्त करता है, और जो वाणी से व्यक्त करता है वही कर्म में उसका आचरण करता है। प्रिय बाळांनो, लक्ष द्या, तिथं काही मुंबई सारखं शहर नाही की हिंदी किंवा मराठी भांडायला आपल्याला, आपण एकत्र आलेलो आहोत। पद्मजी ऋषी म्हणतात, एक शब्द सम्यक ज्ञातः सुप्रयुक्तः स्वर्गलोके कामधुक भवति। यासाठी शब्दांच्या सौष्ठवाची गरज आहे। वाणी मध्यभागी आहे, एका बाजून मन आहे, दुसऱ्या कर्म आहे। कर्म आणि मनाच्या मध्यभागी, विचारांच्या मध्यभागी काय विचार, उच्चारणाची सौष्ठवता असेल, उच्चारणाची शुद्धता, मंगलमयता असेल तर आपलं व्यक्तिमत्व घडतं। महात्मा गांधी म्हणतात, इस दीवार की पीछे कौन है ये मैं नहीं जान सकता,
लेकिन दीवार के पीछे बोलने वाला यदि कोई नौजवान है, उस नौजवान के होठों के शब्दों के गीत मुझे बताओ, उस देश का मैं भविष्य बता सकता हूं। अत्यंत महत्वपूर्ण बात कही है। भाषा राष्ट्र को पिरो सकती है, जोड़ सकती है। भाषा के माध्यम से व्यक्तिगत जीवन, सामाजिक जीवन, पारिवारिक तो है ही है, लेकिन राष्ट्रीय वैश्विक स्तर पर हम जा सकते हैं। वेद में एक स्थान पर आता है 3 देवियों की उपासना करनी चाहिए। कौन सी देवियां हैं? इड़ा, मही, सरस्वती, तीसरो देवी मयो पुराण। इड़ा का मतलब क्या है? इड़ा का अर्थ भाषा, मही भूमि, राष्ट्र माता हमारी, और सरस्वती अर्थात विद्या देवता। इन तीनों देवताओं की सदैव, 3 देवियों की पूजा अर्थात सम्मान, आदर सदैव होना चाहिए। जिस राष्ट्र में इन 3 देवियों का सम्मान नहीं होगा, वह देश कभी प्रगति नहीं कर सकता। प्यारे बच्चों और छात्राओं, बहुत महत्वपूर्ण है स्थान उच्चारण, इसलिए वर्णों का उच्चारण के आपको यहां पर बुलाया, आमंत्रित किया गया। ऐसी संगोष्ठियां कहीं पर नहीं होती, कार्यशालाएं। आप उपस्थित थे, अपना भाग्य है। अभी हमारे प्राचार्य महोदय और टांगी महोदय से चर्चा हो रही थी। ऐसी विषय की कार्यशालाएं तो छात्रों की बाल्यावस्था में होनी चाहिए और स्कूल में होनी चाहिए। महर्षि स्वामी दयानंद सरस्वती अभी सत्याग्रह भेज मिला, उसमें द्वितीय सब क्लास में कहते हैं, बालक जैसे ही परिवार में जब शिशुवस्था में है, उसी समय माता अपने पुत्र को शुद्ध उच्चारण सिखाए। स्वर कौन सा है, व्यंजन कौन सा है, उसका स्थान सिखाए। किस प्रकार से प का उच्चारण करना है, किस प्रकार से ट का उच्चारण करना है, मूर्धन्य कौन है, दंत कौन है, कष्ट कौन, कंठे कौन सा वर्ण है, उनके स्थान कौन कौन से है, इसका जब तक ज्ञान माता नहीं कराएगी, तब तक माता का निर्माता नहीं हो सकता स्थान। लेकिन माता की नहीं पड़ेगी, कम से कम माता के पश्चात प्राथमिक स्कूल की अवस्था में तो कम से कम वहां पर विद्यालय के प्रधानाचार्य अपने विद्यालय के अध्यापक को बताने का प्रयास करें, पहले शिक्षा उनसे वर्णोच्चारण। आज क्या हो रहा है हम देखते हैं, शब्दों के उच्चारण ठीक नहीं है। इसलिए कवि कहता है संस्कृत का, यद्यपि बहुशो अधिश्व पुत्र, हे पुत्र, हे बालक, बहुत कुछ पढ़ो, कोई बात नहीं, लेकिन व्याकरण अधिश, व्याकरण को पढ़ो। हाँ, व्याकरण का मतलब डिटेल मत जाओ, बहुत सूक्ष्मता मत जाओ, लेकिन सामान्य तौर पर व्याकरण का ज्ञान होना चाहिए। व्याकरण के कारण भाषा जीवित रहती है, व्याकरण के कारण साहित्य जीवित रहता है, व्याकरण के कारण सारस्वत मंडल ज्योतिषमान होने लगता है, विद्वत मंडल। भाषा शुद्ध है। मेरे विचार से चौधरी महोदय अपने नगरी में मराठी साहित्य सम्मेलन हुआ था 3-4 वर्ष पहले, और मैं उस समय सम्मेलन में आया था। वहां पर एक ही विषय, आज आपको प्रश्न पूछना चाहता, मुझे भी प्रश्न पड़ता है कभी कभी, हम भाषा का प्रयोग करते हैं शब्द। वहां पर चर्चा का सूर निकला था की काय सांगावं, आम्हाला भाषा म्हणता येत नाही। आम्ही काय म्हणतो, भाषा। सर कोणता येते, सर कोणतं स्थान, मूर्धन्य स्थान, क्ष कोणतं पाहिजे, भाषा, भाष्यते ती भाषा। मूळतः षटकोन विसर्ग आपण शास्त्रात म्हणण्यात आले, तो कोणते बाबतीत आम्हाला मराठी भाषेमध्ये आंगणी म्हणता येत नाही, आणि आणि पाणी, पाणी म्हणतो, पाणी नाही म्हणत, गाणी नाही म्हणत आपण, गाणी, पाणी असे। इतना ही नहीं सर, हमारे छात्राओं को मैं महाविद्यालय में पूछता हूँ, क्या नाम आपका बेटा, बोले माझं नाम अनुसया। अनुसया गलत, अनुसया, अनुसया नाम गलत नहीं है,
परंपरा गलत चलती आ रही है। असूया, असूया का जो द्वेष, तिरस्कार, जो कवि तिरस्कार नहीं करती वो अनसूया रहती है, अनसूया सती थी। और दूसरा शब्द है बहुत प्रसिद्ध है, अब मैं कहूंगा तो लोग मुझे कहेंगे क्या पागल होता है, लेकिन सत्य कहूंगा क्योंकि संस्कृत का हूं, भाषा का हूं। सत्य कहूंगा तो वो समाज जीवित रहेगा, और हम ही सत्य नहीं कहेंगे भाषा के लोग तो समाज में बहुत बार संघर्ष होता है, बहुत बार झगड़ा करना पड़ता है। प्रेस के क्षेत्र में काम करता हूं, एक संपादक पत्रिका जब भी देखता हूं तो सर तुम्ही चुकीचं लिहिलं, काय लिहिलं? अहो नाव अहिल्या नाव आहे ना, अहिल्या नगर, अहिल्याबाई होळकर, मान्य आहे, मला अभिमान आहे, मला वंदन करतो त्या मातेशी, त्यांनी मोठे राष्ट्रासाठी काम केलं, पण लिहिताना चुकलं, परंपरा चुकत. अहल्या नाव खरं आहे, अहिल्या शब्द नाही लक्षात ठेवा. अहल्या, हल म्हणजे काय हो? अर्धवट. हल अंतिम, हल हल अंतिम सूत्र आपल्याकडे. अहल्या जी परिपूर्ण आहे, ज्ञानाने, विचाराने, शौर्याने परिपूर्ण ती अहल्या, आणि ती खरोखर अहल्या होती. आपण अहिल्या करतो. सामान्यपणे आपण लिहिताना किती चुकीचा लिहितो विचार करा. आपण फार मोठ्या चुका होतात. सकल हा शकल, सकल, सकल म्हणजे काय? संपूर्ण. पण लिहितो काय? कधी शकल लिहितो. शकल म्हणजे तुकडा रे बाबा, किंवा ही शकल का आहे असं म्हणतो. भाषा अत्यंत लिहित असताना खूप कृष्णीचं परिणाम. सुनकहा शुनकहा, सूर सूर, किती रसदीर्घांचे वेग लक्षात. आणि म्हणून लिहित असताना व्यवस्थित लिहावं. यत लिखती तत् वदती. जो लिहितो तो वाचतो, आणि तोच पुन्हा जीवनात आचरणात आणतो. विद्यार्थ्यांना आणि उपस्थित सर्व भाषेचे अभ्यासक माझी एवढीच विनंती आहे, आजच्या या आपल्या कार्यशाळेचं काय नवनीत काय असेल, जाताना आम्ही या ठिकाणी इथं शुद्ध उच्चारण होऊन चालण्यात आपण खूप चांगले होतो. सौदेव शास्त्रीसारखे, शिंदेसारखे असतील, कालचे अखिलेश शर्मासारखे असतील, किंवा आमचे राऊत आहेत सर्व बसलेले, आपण खूप चांगलं मार्गदर्शन केले. आणखी मध्ये इतर मंडळींनी मार्गदर्शन केलं. खरंच अभिनंदन करतो. कुठंही आम्हाला अशा प्रकारची कार्यशाळा पाहाव्यास मिळाली नाही. वेदांचं खूप कौतुक केलं पाहिजे. प्राचार्यांचे अभिनंदन कोषाध्यक्षांनी केले या ठिकाणी सांगितलं. अशा प्रकारचे विषय एनईपीच्या आमच्या नवीन शिक्षण धोरणात फार महत्वाचे ठरणार आहे. उच्चार आणि नंतर पुन्हा या ठिकाणी अशा प्रकारे खूप विषय मोठे आहेत. विषय वेळ कमी आहे. विद्येचं, ज्ञानाचं फार मोठं क्षेत्र आहे, फार सागर आहे. या सागरामध्ये पोहत असताना मला अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की आपलं शुद्ध आणि स्पष्ट व्यवस्थित लेखन आणि वाचन, वाचनाच्या माध्यमातून, लेखनाच्या माध्यमातून व्यक्तिमत्वाचा विकास साधला जातो. आणि इतकंच नव्हे, ही भाषा साधारण लक्षात ठेवा. हा नाद, ब्रह्मनाद जो आहे, हा आकाश आणि वायू या दोघांच्या सानिध्यातून निर्माण होत असतो. आणि हा येतो कुठे? विद्वानांच्या मानसपटलामध्ये जागृत होतो, आणि तो आत वर अंतःकरणापर्यंत चढत असतो, आणि तिथे मुखापर्यंत येतो, आणि मुखामध्ये येऊन मग शब्द अर्थ जोडले जातात, आणि त्यानंतर मग पुन्हा उच्चारण स्थान एकत्र येऊन तो शब्द बाहेर पडतो, तो ब्रह्मशब्द लक्षात. ही साधारण गोष्ट आहे. काही न बोलता आलं तर शांत राहावं, पण मौनम सर्वात साधन असं म्हणतो आपण. मौनम, मौन फार महत्वाचं. भाषा, शब्द वाया जातात. वाग्भूषण भूषण असले, वाणी सर्वात मोठं भूषण आहे. सर्वात मोठं भूषण आणि अभियुक्त साधन काय तर वाणी आहे. वाणीच्या बळावर तर या ठिकाणी मोठमोठी विद्वान घडले. सरस्वती काय आहे? सरस्वतीची प्रतिमा आपण स्थापन केलेली मान्य आहे, ही काल्पनिक प्रमाणे आहे, पण याच्या पाठीमागचा अर्थ काय होतं? सरस वती, वत म्हणजे युक्त असते, ज्ञानवती, गुणवती. तसं सरस्वती, सरस, रस ज्ञानम, जी रसाने, ज्ञान रसाने परिपूर्ण असते ती सरस्वती असते, लक्षात ठेवा. आणि अशा सरस्वतीचे आम्ही उपासक सारस होता. सरस्वतीला काय वाटत? तिच्या एका शब्दाला उच्चारण उच्चारण करत असतो काय? पण शब्द उच्चारण चांगले केले तर विद्या देवतेला आनंद होतो, विद्या देवी प्रसन्न होते. अनेक ठिकाणी आम्ही देतो श्री सरस्वती प्रसन्न. प्रसन्न कशी नसतात? त्याच्या विपरीत आचरण केल्यामुळे
वडिलांना काय वाटतं, तुमची मुलं चांगली असावी, संस्कारशील असावी. वडिलांच्या विरुद्ध आचरण केलं, वडिलांना दुःख होतं, आईला खूप दुःख होतं आईला सुद्धा. अरे माझी आमची मुलं आमच्या विपरीत आचरण करत आहेत. तसं सरस्वती मातेला सुद्धा वेदना होतात अंतर्मनामध्ये की माझं जे ज्ञान आहे, माझी जी भाषा आहे, माझं जे या ठिकाणी शब्द कल्लोळ आहे, त्याचा उपयोग आमचे अनुयायी करत. त्यासाठी आज वेळ आहे, हा प्रसंग आहे. आपण या कार्यशाळेतून शुद्ध उच्चारणाचं ज्ञान प्रल्हाद याला शुभशिष्य वेळ लावता कामा. माझ्या मुखातून बाहेर पडणारा शब्द स्वच्छच असला पाहिजे, निर्मळच असला पाहिजे. मला सकाळी वाणी दोन प्रकारचं काम करते, एक लेती है और दूसरा बाहर फेंकते. लेती क्या, समोसे, पाणीपुरी येते की नाही. जिव्हा किती काम करते, रसना सकते, आस्वादन करते, सुरुची भोजन ग्रहण करते. घेता चांगलं आणि फेकता मुखातून बाहेर, म्हणजे अर्थात अपशब्द. त्यासाठी मधुर उच्चार, सुंदर उच्चार, स्पष्ट उच्चार आणि परिष्कृत उच्चार असला पाहिजे. आणि या उच्चारामुळे आपण कोण आहात त्याची जाणीव होईल. ज्ञान क्षेत्रात काम करणारी सगळी मंडळी आपल्या भाषेमुळे पुढे येत असतात आणि भाषा जीवन ठेवायची जबाबदारी आपल्यावर आहे. मैं अपेक्षा करता हूँ आप सभी से, आज की इस कार्यशाला का मूल केंद्र बिंदु यही रहेगा कि हमारे जीवन में हम भाषा कोई भी हो, चाहे मराठी हो, राष्ट्रभाषा हिंदी हो, संस्कृत हो, कन्नड़ हो, ये सारी भाषा हमारी है, अपनी भाषा है, कोई विरोध नहीं है. इसलिए भाषा का सम्मान करें. अब सम्मान करते समय केवल कविताएं लिखने से नहीं, लेख लिखने से नहीं, साथ ही साथ व्याख्यान देने से भी नहीं, उससे पहले उस भाषा की रक्षा, उस भाषा का संवर्धन अपने उच्चारण से होगा. मैं आशा करता हूँ आप सभी के वाणी में ये मधुरता, ये स्वच्छ स्पष्ट उच्चारण शुद्धता आएगी और आपका जीवन बंधन बनाएगी. मुझे आमंत्रित किया इसमें प्राचार्य महोदय, हमारे मित्र बेदारिय, आप सभी का धन्यवाद करता हूँ. यहाँ पर विराम देता हूँ. धन्यवाद. गीर्वाणवाणी संस्कृत भाषायां अस्माकं समापनसत्रस्य प्रमुख अतिथि महोदयाः आचार्य नयन कुमारी अत्र अत्यंत सुष्ठु वाण्यां स्वकीय विचाराणां प्रकटीकरणम् अकरोत्. तेषां कृते करतलध्वनिः भवेत्. इसके उपरांत इस सत्र के अध्यक्ष आदरणीय अन्ना गांधी जी से ये सविनय प्रार्थना करता हूं कि वे अपना अध्यक्षीय समापन रखें. आदरणीय अन्ना. सन्माननीय व्यासपीठ, या ठिकाणी जे सर्वजण आलेले प्रमुख अतिथी आहेत हे आपलेपणाने आलेले आहेत. नातं हे आपलेपणाचं आहे. कोणी कोणाचा विद्यार्थी आहे, मार्गदर्शक आहे, सहकारी आहे, एकत्रित काम केलेलं आहे, हक्काने बोलवलंय आणि असं बोलवलं की टाळता येत नाही म्हणून आलेले आहे. हा प्रेमाचा संवाद व्हावा आणि त्यातनं आनंदाची निर्मिती व्हावी हा हेतू आहे. विषयही तितका चांगला घेतला ज्याची आज आवश्यकता होती. महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेवरून वादन सुरू आहे आणि आम्ही हिंदी भाषेच्या एका राष्ट्रीय संगोष्ठीचं, कार्यशाळेचं आयोजन या ठिकाणी करतो आणि त्यातल्या मूलतः उच्चारण शास्त्राच्या वरती परिषद आणि ती ही राष्ट्रीय परिषद. हिंमत लागते. इतक्या विरोधी वातावरणात आपला विषय घेऊन खरंच जर भाषा ही अभिव्यक्तीचं साधन आहे तर भांडणाचा काय विषय. प्रत्येकाची अभिव्यक्ती भिन्न असू शकते. माझ्याच भाषेत तू बोललं पाहिजे, नाही बोलला तर मारणार, ही राक्षसी वृत्ती झाली हो. हे सभ्यतेचं लक्षण नाही आहे. हे महाराष्ट्रात घडून आहे. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. कालच एका ठिकाणी वक्तव्य करताना म्हटलं की संभाजी महाराजांना 16 भाषा येत होते. खरंच आहे ना, बहुभाषा
बहुभाषिक झाला की तो बहुआयामी होतो. आमच्या व्यक्तित्वाचं वैशिष्ट्य हे भाषेवरून जर मोजलं जाणार असेल तर मला किती भाषा येतात. मग भाषेसाठी भांडण कशासाठी आहे. आम्ही आता चर्चा करताना नयन कुमारांशी म्हटलं की लहान वयामध्ये जितक्या जास्त भाषा शिकता येतील तितक्या लवकर शिकल्या जातात. पुढे गरजेत ना आम्ही 6 महिन्याचा कोर्स करून जर्मनीला जातो की नाही, जर्मनी भाषा शिकतो. मग जर्मनी भाषा शिकायला जर 6 महिने पुरे आहेत तर आयुष्यभरात आम्हाला किती भाषा शिकता येतील ना. त्रिभाषा सूत्र हे त्याच्यासाठी आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये त्रिभाषा सूत्रामध्ये 2 भारतीय भाषेचा आग्रह ठेवला तो याच्यासाठी आहे की भारतातल्या या भाषा भगिनी आहेत ज्या संस्कृतातून निर्माण झालेल्या आहेत त्या एकच आहेत. आणि भाषा ही भावाच्या अभिव्यक्तीचं साधन असेल, संवादाचं साधन असेल तर तो भाव शुद्ध असणं महत्वाचं आहे. त्या शुद्धतेकडे घेऊन जायचं असेल तर उच्चारण स्पष्ट असलं पाहिजे. उच्चारणाचा आणि भावाचा अनिवार्य संबंध आहे, तो तोडता येत नाही. तर त्यातली शुद्धता मला नाही कळत तर गडबड घोटाळे होणारच ना. ते होऊ नयेत असं वाटत असेल तर उच्चारण शिकवलं पाहिजे. हा जो मुद्दा आहे तो प्राथमिक शाळेमध्ये शिकवलं पाहिजे. घरामध्ये आईनीच बोलताना सरांनी म्हटल्यासारखं नयन कुमारांनी म्हटल्यासारखं त्याला भाषा शिकवत असताना ती काही व्याकरण नाही शिकवत त्यावेळी, पण जो एक एक शब्द बाबा बाबा म्हणायला लावते त्यावेळी त्याचा उच्चारण करण्याचा ओठाच्या हालचालीवरून ते शिकतं ना. बा कसं उच्चारलं जातं, आ कसं उच्चारलं जातं. मग हा संस्कार भाषेचा संस्कार देणं आणि त्याची शास्त्रीय मांडणी भाषा म्हणून शिकताना करणं. भाषा बोलली जाते आधी मग भाषा शिकली जाते. भाषा शास्त्र म्हणून शिकत असताना व्याकरण हा प्राण आहे. व्याकरणाशिवाय भाषा समृद्ध होऊ शकत नाही. काल कमलाकर पाटील म्हणताना म्हणाले की आमच्या घरात नाही त्या अलंकाराचं उदाहरण दिलं. एखादी महिला सालंकृत सगळ्या प्रकारची आभूषणं घालून बाहेर पडली तर पाहणाऱ्याला पण आनंद होतो. भाषेचे अलंकार जर आम्हाला नाही कळले तर उपयोग काय. काय छान बोलता हो तुम्ही, अलंकारिक भाषा आहे तुमची. अलंकारिक काय म्हणजे काय. प्रत्येक शब्दाला कितीतरी पर्याय असू शकतात. छोट्या छोट्या छटा मला त्यातल्या स्पष्ट करता येऊ शकतात आणि त्याच्या आधारे नेमकेपणानं मला काय वाटतं, माझ्या डोक्यात काय आहे, पोटात काय आहे आणि ओठात काय आहे याच्यामध्ये गडबड नाही येऊ द्यायची. ते शुद्धतेने येऊ द्यायचं असेल, त्याचा योग्य उच्चार करायचा असेल तर हे शास्त्र समजून घेतलं पाहिजे. 76-77 वर्षापूर्वी 47 साली आपला देश खंडित झाला आणि पाकिस्तान निर्माण झाला. आमचं हे श्रद्धास्थान त्यांचं जन्मगाव पाकिस्तानात गेलं आणि आता पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर पाकिस्तान काय म्हणतो माहिती का, पाणी आमच्या कुठून आलं. तुझा जन्म 1947 सालाचा, पाणी किती 1000 वर्षापूर्वीचा. त्याच्यावर हक्क सांगायचा असेल तर वेगळा तुकडा का मागितला. भावात्मक एकता, वैचारिक एकता, विचाराची शुद्धता ही जर स्पष्ट करायची असेल तर या भाषेच्या माध्यमातून राष्ट्राच्या एकात्मतेचा विचार करायचा असेल तर या भारतीय भाषा भगिनी आहे असा विचार करून आपण व्यवहार करायला सुरुवात केली तर हिंदीवरून वादन होणार नाही. तिसरी भाषा कोणती असावी याचं राजकारण करू नका. मूळ योजनेमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये त्रिभाषा सूत्र म्हणत असताना 2 भारतीय भाषेचा आग्रह आहे, एक विदेशी भाषा म्हटलेला आहे. ती सुद्धा कोणती घ्यायची, इंग्रजीत घेतली पाहिजे असं नाहीये. तुम्ही जर्मनी घेऊ शकता, जपानी घेऊ शकता, फ्रेंच घेऊ शकता. तुम्ही कोणतीही विदेशी भाषा शिकू शकता याची व्यवस्था केलेली आहे. त्याची सांगड तुमच्या रोजगाराशी, उदरनिर्वाहाशी, स्वाभिमानानं उभं राहण्याशी केलेली आहे. महाराष्ट्राचा करार झाला, दरवर्षी 20,000 नोकऱ्या जर्मन देणार असा करार झाला. मग आम्ही सुचलो लगेच त्या 4 केंद्र महाराष्ट्रात करा, जर्मन भाषेचे वर्ग सुरू करा की लगेच दुकानं उघडली गेली, जर्मन भाषेचे वर्ग सुरू झाले. मग 6 महिन्यात जर्मन भाषा शिकता येते तर भारतीय भाषा शिकायला फार वेळ लागणार आहे. कशासाठी वाद करता. भाषेवरून विवाद, भाषेतून राजकारण करून सत्तेचा अभ्यास लोकांना कळतो. या पद्धतीनं पुढे जाऊ नये
हिंदी भाषेच्या माध्यमातून उच्चारशास्त्राच्या ध्वनीची निर्मिती कशी होते, शब्द कसे उच्चारले जातात कारण सांगितलं आता की ओम हे पहिल्यांदा निर्माण झालंय. ओंकार हा ध्वनी आहे ना, मग त्या ध्वनीतनं सगळे पुढचे शब्द निर्माण झालेले आहेत. मग ही राष्ट्रीय नाही, आंतरराष्ट्रीय मानवतेला सुद्धा योग्य दिशा देण्याचं काम भारतीय भाषा आणि भारतीय व्याकरणशास्त्र देऊ शकतं हे स्पष्ट आहे. नाना लाभे आमच्याकडे यायचे, ते अक्षर सुधारचं काम करायचे आणि त्यांची जी सूत्र त्यांनी काढलेली होती, कोणत्याही लिपीत तुम्ही लिहायला जा, लिखाणाचे नियम आणि शास्त्र पद्धती एकच आहेत. त्या एकदा तुम्हाला आत्मसात झाल्या तर तुम्ही कोणत्याही लिपीतलं लिखाण उत्तम पद्धतीनं सुंदरच करू शकता. तसंच आहे ना, मग एकदा तुम्हाला व्याकरण कळलं तर कुठल्याही भाषेवरती प्रभुत्व मिळवणं हे सोपं आहे. आणि हे सगळं ज्ञान जर मूळ संस्कृतात असेल तर संस्कृत भाषेचा द्वेष न करता ती शिकली पाहिजे. महाराष्ट्रात अनेकांनी, आता आम्ही सुकाणू समितीत काम करतो, आम्ही त्या ठिकाणी काय म्हटलं होतं, तिसऱ्या भाषा अमुकच असा आग्रह करू नका, हिंदीच असं म्हणू नका. ज्याला जी भाषा घ्यायची त्याला ती घेण्याची सुविधा द्या. मूळ धोरणामध्ये हेच आहे. पण शासन आणि प्रशासन जेव्हा 36च्या आकड्यात असत, सत्ता बदल झाला हो, वेगळ्या विचाराचं शासन आलं असेल, प्रशासन पुन्हा बदललंय. मग प्रशासन कायम खोड्या करत असत आणि अशा खोड्या करण्यातनं हा हिंदीचा GR निघाला, सक्तीचा मुद्दा पुढे आला, तिसरी भाषा हिंदीच घेतली पाहिजे असं आलं आणि महाराष्ट्रभर वादंग सुरू झालं. हे सगळं राजकारण आपण विसरून जाऊ. आम्हाला भारतीय भाषेचा प्रचार प्रसार करायचा आहे, भारतीय भाषांचं पुनरुज्जीवन करायचं आहे. म्हणून आमची संस्कृती टिकवायची असेल तर भारतीय भाषा. मग सगळ्याच भाषा शिकताना जर हे असेल तर आम्ही आमचं सोडून घेऊन दुसऱ्याकडे का चाललोय? मग पाणिनीचा विचार का नाही करायचा? त्याची अष्टधाई का नाही वापरायची? त्याच्यासाठी निर्माण केलेले जे ग्रंथ आहेत त्याचाच आधार घेऊन मला माझी भाषा समृद्ध करायची आहे असा संकल्प का नाही करायचा? या निमित्तानं अशा विशेष प्रकारच्या कार्यशाळेचं आयोजन करणाऱ्याबद्दल वायचळ सरांचं आपण सर्वांनी अभिनंदन केलंय. पण तुम्ही सर्वांनी सुद्धा काय केलं पाहिजे, इथून जाताना संकल्प घेऊन गेला पाहिजे की नाही, मी भाषा शिकायची आहे ना तर व्याकरण शिकेल. 5 मार्काला की 10 मार्काचं व्याकरण आहे तर याच्यावरती ते अवलंबून नाहीये. पास होताल तुम्ही, 4 भाषा तुम्हाला येतील ही, पण जीवनात आनंद निर्माण होणार. आनंदाची निर्मिती करायची असेल तर भावाची अभिव्यक्ती समृद्ध व्हायला पाहिजे आणि ती समृद्ध व्हायची असेल तर ती भाषा अधिक चांगली शुद्ध उच्चारणासह मला शिकली पाहिजे. आणि शुद्ध उच्चारण शिकायचं असेल, उच्चारण शिकायचं असेल तर मला व्याकरणाशिवाय पर्याय नाही. एवढं सूत्र जरी तुमच्या लक्षात आलं तर 2 दिवसापासून एवढी सत्र एवढ्या दिग्गज अनुभवी व्यक्तींनी या ठिकाणी घेतली आहेत, त्यांचं समाधान होईल. आणि याचा कार्यवृत्तांत जेव्हा आम्ही पाठवू त्यावेळी आम्हालाही आनंद होईल. PM उषानी पण दिले म्हणून आयोजन केलं, हे सोपं झालं, हे कराय. पण त्यामध्ये सुद्धा कुठलाही विषय घेऊन करता आला असतं ना. हाच विषय का निवडला? तर आमचा त्यामागचा विचार सुद्धा तितकाच समृद्ध आहे. आमचं ध्येय उद्दिष्ट तेच आहे. भारतीयता आम्हाला ठसवायची आहे, भारतीय ज्ञान परंपरा समृद्ध करायची आहे. आणि सगळी ज्ञानाची समृद्धी जर संस्कृतात असेल तर संस्कृत बद्दलचं आकर्षण वाढलं पाहिजे. संस्कृत किती सहज सोपी आहे, सहज उच्चारण करता येणारी आहे आणि जगभरात कुठेही गेला तर त्यांच्या उच्चारणामध्ये दोष असत नाही. म्हणून ती कुठेही गेला तर वेगळा अर्थ काढला जात नाही. मला असं म्हणायचं नव्हतं असं संस्कृत बोलणाऱ्याला कधीही म्हणावं लागत नाही, कारण त्याचा उच्चारणच स्पष्ट असतं, योग्य असतं, शुद्ध असतं. मग माझं उच्चारण मला शुद्ध करायचंय की नाही, मला मोठं व्हायचंय की नाही, माझं व्यक्तित्व मला खुलवायचंय की नाही, मग मला अलंकृत व्हायचं असेल तर मला भाषा समृद्धी शिकली पाहिजे. तुम्हा सर्वांना मी एवढीच विनंती करेन, तुम्ही कोणत्याही भाषेचं अध्ययन करा पण ते असं परिपूर्ण करा. आणि वायचळ सर आणि प्राचार्य चौधरी सरांना एक विनंती करणार आणि तीही जाहीरपणानं करणार
की एवढा राष्ट्रीय कार्यशाळेचं आपण आयोजन केलं, अशा गोंधळाच्या स्थितीत केलं, तर या कार्यशाळेचा वृत्तांत दिल्याच्या निमित्तानं ज्या बातम्या द्याल त्याचबरोबर असा एक प्रस्ताव नरेंद्र जाधव समितीलाही पाठवा आणि त्यात असा स्पष्ट उल्लेख करा की या सर्व भारतीय भाषा शिकण्याची संधी आणि सुविधा महाराष्ट्रातल्या सगळ्या माणसांना मिळाली पाहिजे, कारण तुमच्या अहवालावरती शासन निर्णय करणार आहे. तर तो निर्णय काय असावा, तर सर्व भारतीय भाषेचा समान सन्मान केला पाहिजे, हे सूत्र त्यातलं असलं पाहिजे, याचा आग्रह केला पाहिजे. हीच वेळ आहे आणि आत्ताच सांगण्याची गरज आहे. म्हणून तुम्हाला विनंती करेन की या कार्यशाळेच्या निमित्तानं असा एक ठराव पाठवा, संस्थेच्या माध्यमातून पाठवा. ज्या ज्या संस्थांनी व्याख्याते या ठिकाणी आले त्यांनाही व्यक्तिगत आणि त्यांच्या संस्थेच्या मार्फत अशाच प्रकारचा ठराव पाठवण्याची विनंती केली तर असे विविध प्रस्ताव आणि ठराव त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना त्याचा विचार करावाच लागेल. त्याचं फलित आहे. या निमित्तानं जर कळलं ना तर भाषा अनेक पण भाव एक असं म्हणतो ना आपण. आमच्या राष्ट्रीय एकात्मतेचं सूत्र आहे, भाषा अनेक आहे पण भाव एक आहे. हा राष्ट्रीयतेचा भाव, हा समाज माझा आहे, हा आपलेपणाचा भाव हे जर जागवायचा असेल तर भाषेचा आपण योग्य वापर करूयात आणि अशा प्रकारची कृती करून याचं फळ सगळ्या समाजाला मिळेल याचीही व्यवस्था करूया. आपण सर्वांनी खूप वेळापासून या ठिकाणी संयमानं बसला. वेळ झालेला असताना सुद्धा माझं मत तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद देतो. आयोजकांनी मला या ठिकाणी अध्यक्ष म्हणून बोलण्याची संधी दिली त्याबद्दलही धन्यवाद देतो आणि सांगतो. धन्यवाद. धन्यवाद अण्णा. भोजन आपली प्रतीक्षा करते. फक्त 1 मिनिट मी आपल्यामध्ये थांबणार आहे. धन्यवाद मी आपणासाठी. तपस्वी पब्लिक चैरिटेबल ट्रस्ट संचालित वेंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय के हिंदी विभाग एवं अन्य सभी भाषा विभागों के द्वारा प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान संपोषित इस विदेशीय कार्यशाला जिन जिन लोगों ने हमें सहयोग किया है उन सबका अभिनंदन, धन्यवाद। सर्वप्रथम इस कार्यशाला का उद्घाटन करते समय जिन्होंने ऋग्वेद के दशम मंडल के 125वें सूक्त अर्थात वाक सूक्त का सस्वर पाठ किया, ऐसे आचार्य शेखर कुलकर्णी गुरु जी, इनका मैं धन्यवाद ज्ञापन करता हूँ। इसमें उपलब्ध सत्कार मूर्ति प्रोफेसर डॉक्टर प्राचार्य मुकुंद गायकवाड़ जी, प्राचार्य डॉक्टर सुभाष राठौड़ जी, प्राचार्य डॉक्टर अरुण गंभीरे जी, हिंदी अध्ययन मंडल के सदस्य और उद्घाटन सत्र के उद्घाटक अशोक मर्डे जी, आशमबेग मिर्जा जी, सुभाष इंगड़े जी, उसके उपरांत उस्मानिया विश्वविद्यालय से पधारे डॉक्टर विद्यानंद आर्य जी, कमलाकर बापू पाटिल जी, एडवोकेट मिलिंद पाटिल जी, मकरंद चौधरी जी, राजश्री तावरे मैडम जिन्होंने दूसरे सत्र का सूत्र संचालन किया, विक्रम सिंह देशमुख जी, अखिलेश शर्मा जी, डॉक्टर वेदनिधि जी, डॉक्टर सहदेव रसाल जी, तृप्ति सोनवणे जी, पांडुरंग गर्जे जी, चंदेश्वर शास्त्री जी, दत्ता साकोळे जी, अर्चना बनाड़े जी, उसके उपरांत जोशी सर, सोमदेव शिंदे जी, आनंद रत्न पारखे जी, रमेश कांबळे जी, डॉक्टर मिलिंद माने जी, स्वाति देड़े जी, संदीपान गायकवाड़ जी, सत्येंद्र रावत जी, बीना जाधव मैडम, कृष्णा तेरकर जी, जो सत्र हुए उन सब का मैंने यहाँ उल्लेख किया है। हमारे गुरुवर्य देवीदास इंगड़े जी, सचिन कंदले जी, नयन कुमार आचार्य जी, अभय शाहपुरकर जी, उनके अनुपस्थिति में उनका प्रतिनिधित्व करने वाले हमारे प्राचार्य जी, शेषाद्री अन्ना डांगे जी, सभी का शुक्रिया, सबका हृदय तल से धन्यवाद ज्ञापन करता हूँ। और जो विविध कार्य वितरण समिति में जो समितियाँ अलग अलग बनी, पंजीकरण से लेकर के भोजन तक हमें जो तांत्रिक मदद जिन जिन लोगों ने की, प्रत्येक का नाम तो नहीं लेना चाहूँगा क्योंकि समय नहीं है, सबका हार्दिक 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 धन्यवाद। जो कुछ गलतियाँ हुई हैं मेरी अपनी, जो कुछ अच्छा है आप सबका है, आप सबके लिए सभी एक बार कर करें। वंदे मातरम।
सुख सुफला